नवी मुंबईतील एपीएमसीतील घाणीवर आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे संतप्त, अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचा इशारा। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेतील अस्वच्छतेवरून महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले। पावसाळ्यापूर्वीच्या साफसफाई मोहिमेअंतर्गत पाहणीसाठी गेलेल्या आयुक्तांना फळ मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आढळली। साफसफाईचा पूर्ण अभाव असल्याने त्यांना अक्षरशः घाणीतून मार्ग काढावा लागला। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे पावसाळ्यापूर्वीच्या साफसफाईवरून ॲक्शन मोडमध्ये आलेत। मात्र एपीएमसी मधील फळ मार्केट मधील घाणीचं साम्राज्य पाहून ते चांगलेच संतापले। एपीएमसी मार्केटमध्ये साफसफाई नसल्याने त्यांना घाणीतून वाट काढावी लागली। एपीएमसी बाजारातून हजारो लोकांच्या आरोग्याशी तुम्ही खेळत आहात असा संतप्त सवाल करत आपल्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजेत असा सज्जड धम्मच एपीएमसीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिला। आयुक्तांच्या या अचानक पाहणीमुळे बाजार प्रशासनात खळबळ उडाली असून तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कारण भाजीपाला किंवा याच्यामध्ये नाशवंत पदार्थ खूप असतात, फळांच्या मध्ये पण असतात आणि पॅकेजिंग मटेरियल पण खूप असतं। त्याच्यामध्ये आपण म्हणजे याचा गव्हाचं आणि याचे भाताचे जे आहे तर त्याचा वापर जास्त प्रमाणे होतो, कारण ते सगळं याच्यामध्ये। पण ज्यावेळेस इथं अनलोडिंग होताना भाजीपाला निघून जातो, फळं निघून जातात, कुजलेले फळं तिथेच टाकली जातात आणि हा पॅकेजिंग मटेरियल पण तिथेच राहतो आणि त्याच्यामुळे तिथली खालची जी नाली आहेत त्या सगळ्यामध्ये आपल्याला पाणी तुंबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात। आजही व्हिजिट केल्यानंतर तेच प्रत्यक्षरित्या जाणवतं। तर मी सर्वांना आता मार्केटचे जे त्यांचे उपसचिव आहेत त्यांना मी आज सूचना दिल्या की 8 दिवसामध्ये कुठल्या त्या सगळ्या प्रक्रिया आणि सक्शन महानगरपालिकेचे सक्शन पंप सुद्धा इथे लावावेत आणि एकदा सगळं क्लीन इथून तो करावा, हा एक भाग आहे। दुसरा, जिथे पाणी साचतं तिथे रस्त्याची उंची आणि बाजाराची जे आहे ते दोन्हीमध्ये मोठी तफावत, म्हणजे आपल्याला खाली बाजार खाली आहे, रस्ता वर आहे, त्यामुळे रस्त्यावरचं पाणी पुन्हा खाली येतो आणि बाजारात तयार होणारं पाणी सुद्धा नालीपर्यंत जाण्यासाठी तिथे सुद्धा चढ आहे। तर तिथेही मी त्यांना आपल्याला काही इंजिनिअरिंग सोल्युशन आहे त्याच्या सूचना दिल्या, तेही इंजिनियर करतील। विशेष आणि पूर्ण जी नाली आहे आपल्याला तिथून पूर्ण मुख्य नाल्यापर्यंत घेऊन जाणार तीही त्याची स्वच्छता आणि त्याचं पूर्ण फ्लशिंग ते आपल्याला केलं पाहिजे। आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तिथे आणखीन काही जास्तीचे पंप ठेवून वगैरे पाणी साचणार नाही अशी व्यवस्था तिथे करतील। मला अपेक्षा आहे की बाजार समितीमध्ये सचिव आहेत किंवा त्यांचे जे सगळे स्टाफ आहेत त्याच्यावर ते काम करतील। मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।